पॅकेट घे ना तुम्ही घ्या हा ना सगळे करताय ना का नवलपर्यंतच करतोय का बघू नको वाटत तर सर इकडे सर इकडे बघा ठीक आहे ओके सर एक मिनिट उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी एक मतदारांनी मतं दिली पाहिजेत हा सर्वसाधारण नियम आहे. पण मी माझ्यासाठी हा नियम करून घेतलेला आहे की आपला पहिला नंबर लागला पाहिजे. मी जरी मागच्या वेळेला इथेही उमेदवार होतो, पण मतदारांचं विभाजन झाल्यानंतर आता मी ज्यांना मत दिलेलं आहे आणि ज्यांच्यासाठी काम केलेलं आहे, वायकरांच्यासाठी मी मत दिलं आणि काम केलं पियुष गोयल यांच्यासाठी. आणि ज्या वेळेला थोडंफार इकडे मदत हवी असेल वायकरांना त्यावेळेला एक लोकशाहीचा हा उत्सवाचा दिवस आहे असं मी मानतो. आणि ह्या लोकशाहीचा जो निर्णय येईल तो सगळ्यांनी मानला पाहिजे. नाहीतर काही लोक कुटकुट करत राहतात की हे बरोबरच नाही आहे, ते बरोबरच नाही आहे. एवढी मोठी यंत्रणा जगामध्ये कुठेही इतके मतदार नाही आहेत जे मतदान आपल्या भारतात करत असतात. आणि आता मतदार निर्णय देतील आणि मुंबईमधून सगळ्यांना आनंद देणारा निर्णय होईल. सगळे निवडून येतील अशी माझी अपेक्षा आहे. सर तिसऱ्या आणि चौथ्या अट आहे का एकंदरीत? नाही, आत्ता मुंबईमध्ये तर ते वाढेल असं मला वाटतं. त्यात फक्त एक महत्त्वाची उणीव आहे की जे शाळांना सुट्टी मिळाल्यामुळं गावी गेलेले आहेत, आपल्या मुलांना घेऊन गेलेले आहेत कुठल्याही कारणाने, तर तो जो मतदार असेल तो असा मतदार आहे हे लक्षात आलेलं आहे. पण त्याची संख्या किती असेल असा काही अंदाज बांधता आलेला नाही आहे. बाकी मला असं वाटतं की मतदान भरघोस होईल. आणि तुम्ही पाहिलं असेल 7च्या अगोदर किती लोकांचा रंग. आणि मी नेहमीच पहिला नंबर आपला लावला पाहिजे म्हणून इथे येतो. 4 जूनला मतदारांनी जो निर्णय दिला आहे तो सगळ्यांना नक्कीच माहीत होईल ही पहिली अपेक्षा आहे. म्हणजे मतमोजणी व्यवस्थित ठीक प्रकारचं व्हावी. आणि दुसरं असं आहे की माझा अंदाज जो आहे त्या अंदाजाप्रमाणे मी मुख्यतः काम केलेलं आहे पियुष गोयल यांच्यासाठी. मुंबईत सगळ्यात जास्त मतं त्या मतदारसंघातून पियुष गोयलांना मिळतील असं माझी खात्री आहे. आव्हान 2 की जे अजून मतदानासाठी घरातनं निघालेले नाहीत त्यांनी मतदानासाठी ताबडतोब यावं. आज जरा हवेमध्ये ढग आहेत त्यामुळे ऊनही इथं कमी लागतं आहे आणि म्हणून लवकर निघावं. आणि मतदारांच्याकडून दुसरी अपेक्षा ही की जो कोणी निवडून येईल तो आपला प्रतिनिधी आहे असं समजून आपण त्याच्याशी वागायचं आणि जो निवडून येईल त्याच्याशीही वागायचं. त्याच्याबद्दलचा एक सिद्धांत आहे तेवढा मी तो तुम्हाला सांगतो की निवडून जो आला असेल त्यांना ज्यांनी आपल्याला मतं दिली त्यांच्यासाठीही काम केलं पाहिजे.